आणि सगळ्यात आधी तुम्हाला हॅपी होली, कारण की आज होळी आहे. तर मी रेडी झाली आहे होळीसाठी. जे पडलं थांबायचं मिनिट. तर मी सांगत होती की मी रेडी झाली होळीसाठी. हा ड्रेस घातलाय. मी आता रेडी झाली, आंघोळ बिंघोळ झालेली आहे. आता आपण करणार आहे होळीची तयारी. तर मग आजच्या व्लॉगमध्ये हेच असेल की होळी दहन अँड ऑल. आजचा आणि उद्याचा व्लॉग कंबाईन असेल. होळी आणि धुलीवंदन दोघी एकाच व्लॉगमध्ये असेल. सो खूप मजा येणार आहे. बघायला विसरू नका. बघायला विसरू नका असं का बोलते मी? बघायला का विसरतील ते? ठीक आहे, भेटू. मी काय काय करेल ते दाखवायलाच तुम्हाला. ओके, भेटू लवकरच. व्हायची की मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. आता ही बघा कशी फुगेल. बघा बघा, फुगणार आहे. काय फुगणार आहे? फुगणार. मी आता पुरणपोळी, मी एकटीच आहे आणि मी एकटी शूट करते म्हणून मग डोंट माइंड यार. मी पुरणपोळी बनवते आता. वो सीजेगी ना तब वो अच्छी लगेगी. ठीक है. चिकन नहीं खाता, कोई सूट नहीं है. देखो देखो देखो. ओ माय गॉड, दिसतंय फुगवायली, दिसतंय. थांबा आता मग मी पूर्ण बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ओके. मी तर नैवेद्य दाखवलाय आणि तो पण पुरणपोळीचा दिसतंय. आता दिसेल तुम्हाला. आता फ्लॅश ऑन केलाय. दिस. ओके गाईस, तर हा आहे नेक्स्ट डे आणि मी अशी तयार झालेली आहे. मी क्यूट हे घातलंय, वन पीस. एकदम क्यूटचा फ्रॉक घातला आहे मी. तर मग मी आता रेडी झालेली आहे. आता बघू पुढे काय काय होते. तर आता मी रेडी झाली होती आणि मला वाटलं होतं की आज आम्ही धुलीवंदन खेळू, पण नाही. आम्हाला धुलीवंदनला सुट्टीच नाही. आम्हाला इन द सेन्स माझ्या हसबंड. सो माझं पूर्ण धुलीवंदनचा प्लॅन चौपट झालेला आहे. पण ठीक आहे यार, मी आता तयार झाली. सो मला आता असं छान वाटतं. माझं आता मूड ऑफ नाही आहे. आता मला असं वाटतं की काही होऊ दे, मी छान दिसते. ते असं मुलींचं नसतं का की ठीक आहे काही पण होते लाईफमध्ये, आपण छान दिसलं पाहिजे. आपण छान दिसतंय ना म्हणजे बाकी सगळं सॉर्ट. असं आहे. सो आय एम लुकिंग क्यूट. आणि म्हणजे मी केस पण मला कशी छान बांधली. माझी PR मध्ये जे सगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत ते मी घालून सगळं स्टाईल केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की हा ड्रेस मी कुठून घेतला. हा ड्रेस मी तुम्हाला आठवतं झुडिओमध्ये गेली होती, जेव्हा मी पुण्याला गेली होती तेव्हा झुडिओला गेली होती. हा ड्रेस आहे झुडिओचा. तो मला एकदम परफेक्टली फिटिंगला आलेला. आणि मी दिवसभर अशीच फिरत राहणार आहे, अशी सारखी सारखी येऊन मिररमध्ये चेक करणार आहे की मी किती छान दिसते. कारण की मला आवडतात अशी ड्रेसेसनी घालायला आणि ते ॲक्च्युली मला सूट पण करतात माझ्या पर्सनॅलिटीला. असे गर्ली वाईब्स देतात ते. आणि माझी वाईब पण थोडीशी तशीच आहे. मी टॉमबॉय नाही आहे, मला टॉमबॉयसाठी पण नाही आहे, मी पूर्ण गर्ली आहे. सो ठीक आहे, माझी वाईब आहे ही. सो आय लाईक दिस. ओके गाईस, तर मी कॉन्टॅक्ट्स घ्यायला आलेली आहे.
की त्याच दिवशी धुलिवंदनच्या दिवशी ग्रहण होतं, म्हणून मग आम्ही धुलिवंदन सेलिब्रेट करणार नव्हतो आणि माझे हस्बंड गेले होते ऑफिसला. तर ते ऑफिसवरून येताना ते इतके जास्त माखून आलेले, तर तुम्ही बघा ते कसे माखून आलेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं घर रंगून ठेवलं होतं, ते पण बघा कसं रंगवलं ते. कोण पाहिजे? कोण तुम्ही? सो गाईज, अगेन आय एम बॅक विथ कॉन्टॅक्ट्स. तर मी अगेन कॉन्टॅक्ट्स द्यायला आली की धुलिवंदनच्या दिवशी ग्रहण होतं, म्हणून मग तेव्हा सुट्टी नव्हती भेटलेली माझ्या हस्बंडला, तर नेक्स्ट डेला सुट्टी भेटली. आणि नेक्स्ट डेला त्यांनी माझ्यावरती पाणी उडवलं, म्हणून मी त्याच्यावरती पाणी उडवलं. तर ते किती ड्रामे करतायत हे बघा तुम्ही. हा मग भरून पाणी आणते. परत सांगतोय तुला मी एकाच मग जोरात लागलेले पाहिले काय लाल झाले ते. मी खुर्ची मारून पे केला मग बोललो का लागलं ना असं झालं तसं झालं. मी परत सांगतो ना मी परत बोललो का मला खुर्ची मारून पे का काय झालं? काय झालं बाबू? हा मग मी हात धुवून घेतोय. मी काय बरं मी श्लोक पाणी मारून पे करता एवढी मारून पे कर खुर्ची. टाइमपास करू नको 12 वाजले म्हणून मला काही थांबवलं वाटत. मी काय केलं? तू असं पार्सल तू माझ्यावरती पाणी उडवलं ना, मला फक्त बदला घ्यायचा. डोक्यात कुठे उडवलं? नाही झालं श्लोक हा झालं. जा ना, बस ना तिकडे. नाही बस जा ना. श्लोकाला तुला थंड पाणी बाकी मागितली मग तू का उडवलं? चूक झाली नाही. परत माग माफी. ही खुर्ची तुटली वाटते. ती कसं काय तुटली असं? हे पण ना काय माहिती. मी परत सांगतो मला लागलं तर भुकायचं नाही बघा. परत सांगतोय ना मी सांगितलं ना आता एकदा झालं ना माझ्या अंगावर पाणी पडलंय ना. ते ओलं होतं श्लोक पाण्याची कमतरता आली आपल्याकडे माझं नीट नळ बंद कर ना. सो गाईज, मी परत तिसऱ्या टाईम आलेली आहे, पण यावेळेस मी कॉन्टॅक्ट द्यायला नाही आली. यावेळेस मी व्हिडिओ एंड करायला आलेली आहे. तर मी फुल व्लॉग नाही करू शकले, त्याचं मी छोटे छोटे क्लिप्स काढले होते, तेच मी ॲड करते. सो तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ, हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच सपोर्ट करत राहा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटू. नाही, असेच व्हिडिओ बघण्यासाठी काय करायचं, मला सबस्क्राईब करा. आपण भेटू असेच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत